जर समजा महाराष्ट्राच्या केसमध्ये कोर्टाच्या निकालानं या पक्षांतरबंदी कायद्याचं पावित्र्य राखलं असतं आणि ती जी विलिनीकरणाची अट आहे ते पुढे काहीच घडलं तर नसतं. पुढचे पण वाचले असते. नक्कीच एक लक्षात घ्या की महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली. हे सांगायला काय कोणी न्यायाधीशाची किंवा यांची गरज नाही. एकनाथ शिंदे म्हणतात माझा पक्ष, अमित शहा म्हणतात एकनाथ शिंदेचाच पक्ष, मोदी ठरवणार शिवसेना कोणाची. शरद पवार अजून हयात आहेत, त्यांनी हा पक्ष स्थापन केला आहे. त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचा पक्ष अजित पवारांच्या हातात देता तुम्ही. हां, ही कुठली लोकशाही. अहो, ममता बॅनर्जींनी एका संघर्षातून तिचा भले ठीक आहे तिच्यावर तुम्ही आता का टीका टिप्पणी करत असाल, त्यांनी असं राज्य केलं, त्यांनी तसं राज्य केलं. हां, कधी पक्ष स्थापन केला? यांचे पक्ष स्थापन केले अमित शहानी. त्यामुळे यांच्या पक्षाचे संस्थापक सगळ्यांचे अमित शहा आहेत. त्यांनी त्यांचा फोटो लावला पाहिजे. आमच्या पक्षाचे संस्थापक आहेत, संस्थापक अध्यक्ष हे अमित शहा आहेत. आणि त्या सगळ्या पक्षांनी त्यांच्या पक्षाचे वर्धापन दिन वगैरे जे आहेत ते अहमदाबादला जाऊन साजरे केले पाहिजे. मी नेहमी सांगतो, ते इथे करतात आज आमचा पक्षाचा वर्धापन दिन आहे. अरे तुमच्या बापाने पक्ष स्थापन केला होता काय? तुमचा पक्ष अमित शहाने स्थापन केला आहे. तुमच्या पक्षाची सूत्र तिथून हालतात, तुम्ही तिकडे जायचं अहमदाबादमध्ये. त्यांचे आमदार खासदार सुद्धा तेच ठरवतात कोण जाणार कोण नाही. हो, यांना लाज वाटली पाहिजे. महाराष्ट्र शिवरायांचा महाराष्ट्र वगैरे म्हणतात, आम्ही मराठे वगैरे म्हणतात ना, आणि लाचारी करतात हे सगळे लोक. मग ते राष्ट्रवादी काँग्रेसचे असोत किंवा त्या शिंदे गटाचे असोत. काय करणार आहेत हे? स्वाभिमान नावाची गोष्ट आहे की नाही? पण नाही. ह्या लोकांनी मोदी आणि शहांनी काय केलं, माणसातला स्वाभिमान मारून टाकला.